आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. लागे कीर्तनाची गोडी. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की विठाला 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 विठाला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांनी या ठिकाणी जागवण्याचं कार्य तुम्हा आम्हाला केलेलं आहे. बघा, मग या ठिकाणी संत फक्त तुम्हा आम्हाला जागवता का हो? नाही, याच्यामध्ये संत कुणाकुणाला जागवता याचा जर विचार आपण लक्षामध्ये घेतला तर त्या ठिकाणी संत हे जीवाला जागवतात, संत हे संतांना जागवतात किंवा साधूला जागवतात, किंवा त्या ठिकाणी संत हे देवाला सुद्धा जागवतात. देवाला संत जागवतात. आपण काकड्याच्या अभंगामध्ये बघतो काय, उठा जागे वारे आता न करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा कवी विथा जन्माच्या धनधारा बघा, संत जीवाला जाग करतात. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा. एवढंच नाही, आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. बरोबर आहे की नाही? किंवा आपण पिंगळ्याच्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर महाराज म्हणतात, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईन. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या ठिकाणी जाग व्हा हे महाराजांना, या साधू संतांना जीवाला उपदेश करायचा आहे. बरं, निस्ता जीवाला उपदेश आहे का? नाही, साधू संतांना सुद्धा उपदेश आहे. काय? उठा उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत उठोनी वेगेसी चला जाऊ रावळाशी जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. म्हणजे या ठिकाणी संत साधूला सुद्धा जाग करतात. नुसतं एवढंच नाही, संत देवाला सुद्धा जाग करतात. बरोबर आहे की नाही? विठाला 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 विठाला. बघा, महाराज म्हणतात, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. म्हणजे त्या ठिकाणी संत देवाला सुद्धा जाग करतात. हा त्या ठिकाणी संत जीवाला जाग करतात, संत साधूला किंवा संतांना जाग करतात, किंवा संत देवाला सुद्धा जाग करतात. मग त्या ठिकाणी महाराज या ठिकाणी म्हणतात की मज निरंतर जागविती. मग या जागवण्याचा जर विचार केला तर आपल्याला संतच जागवता का हो? आपल्या घरामध्ये असलेले डास मच्छर जागवत नाही का आपल्याला? रात्रभर ते चावतात, चावल्यानंतर आपल्याला झोप येते का? मग आता इथं पण म्हणायला पाहिजे ना, काय सांगू आता मच्छरांचे उपकार, नाही म्हणता येत. बरं, एवढंच नाही, एखाद्याच्या घरामध्ये जर ढेकणं झाली असतील आणि त्या बाजेला चिटकल्यानंतर त्याला खटमल्ल म्हणतात. खटमल्ल म्हणजे काय? हा कितीही मल्ल असला, खाटेवर झोपल्यानंतर तोच मल्ल कोण? ढेकून. त्याला खटमल्ल म्हटलं जातं. त्या ढेकणाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जर आपण बाजेवरती झोपलो आणि त्या बाजेला जर ढेकणं लागलेले असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला रात्रभर चावतात. मग त्या चावण्याने आपल्याला सुद्धा काय येत नाही? बोला, काय येत नाही? झोप येत नाही. मग त्या ठिकाणी आपण म्हणायला पाहिजे, काय सांगू आता ढेकणाचे उपकार, नाही म्हणता येत का? त्या ठिकाणी हे उपकार
भौतिक दृष्टीने आहे, पण आत्मकल्याणाच्या दृष्टीने साधू आपल्यावरती उपकार करत असतात, आपल्याला जागवत असतात. का? त्या ठिकाणी साधू संतांना माहिती आहे की या जगाचा त्या ठिकाणी कल्याण व्हावं याच्यासाठीच आम्ही आलेलो आहे. का? उपकार करण्यासाठी आम्ही वैकुंठातून इथं आलो. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. बघा, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे, म्हणजे संत या जीवावरती उपकार करण्यासाठी आलेले आहे. आणि पहिला उपकार काय करता? मज निरंतर जागविती. मग या ठिकाणी या संतांनी आमच्यावरती जागवण्याचा उपकार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी या जागवण्याच्या जर उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल, आम्हाला ऋणातून मुक्त व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी काय करावं हा महाराजांसमोर प्रश्न आहे. महाराज म्हणता, जर त्या संतांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरी थोडा आहे. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, तो हा पायी जीव थोडा, तो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई, तहा पायी जीव थोडा, तो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई, बघा, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. या संतांनी आम्हाला जागवण्याचा जो उपकार केलेला आहे, त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यांना काय द्यावं? कारण की माणसाला सगळ्यात प्रिय काय आहे? जीव. आपल्याला त्या माकडीनीचं उदाहरण माहिती आहे. काय? ज्या वेळेस गावामध्ये पूर येतो
आणि पूर आल्यानंतर झाडावरती असलेली ती माकडीनं त्या ठिकाणी तिचं पिल्लू कडेवरती घेतलेलं असतं आणि त्या झाडावरती बसते. संपूर्ण गाव उडतं. ती ज्या फांदीवरती बसलेली आहे त्या फांदीपर्यंत पाणी येतं. ती अजून वरती जाते. अजून वरती गेल्यानंतर पाणी अजून वरती येतं. पुन्हा अजून वरती जाते. अजून वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी ती माकडीनं जिथं गेलेली आहे तिथपर्यंत पाणी येतं. आणि आता तिच्या लक्षात येतं की आता याच्यापेक्षा आपण वरती जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी ती माकडीन आपल्या कडेवरती असलेलं बाळ वाचवण्यासाठी ती खांद्यावरती घेते. कुठे घेते? खांद्यावरती घेते. बरं, खांद्यावरती घेतलेलं बाळ त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पाणी तिच्या मानेला लागतं त्यावेळेस ते खांद्यावरचं बाळ ती डोक्यावरती घेते. हे मी काय सांगतोय? कारण की माणसाला जीव हा सगळ्यात प्रिय आहे. आणि महाराज म्हणतात ठेवी तो हा पायी जीव थोडा. ती माकडीन त्या बाळाला पुन्हा डोक्यावरती घेते. आता ते मानेला लागलेलं पाणी आता नाका तोंडात जाऊ लागतं. ती माकडीने जी आहे ती आपल्या बाळाला जी डोक्यावरती घेते ती आता पायावर खाली घेते आणि त्या बाळावरती उभी राहते आणि आपला काय वाचवण्याचा प्रयत्न करते? जीव वाचवते. म्हणजे सगळ्यांना काय प्रिय आहे? जीवप्रिय आहे. आणि या ठिकाणी महाराज म्हणतात तो जीव जरी संतांच्या पायावरती ठेवला तर तो काय आहे? कमी आहे. एवढा तुकोबरायांना प्रश्न पडला असं नाही, देवाला सुद्धा एक वेळेस असाच प्रश्न त्या ठिकाणी संतांबद्दल पडला. भजनकारा सांगतो विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांना ज्ञात आहे रामायणातला प्रसंग आहे. सीतामातेचं अपहरण झालं आणि ते अपहरण झाल्यानंतर रावण त्या ठिकाणी सीतामातेला घेऊन गेले आणि सीतामातेला घेऊन गेल्यानंतर प्रभूंनी त्या ठिकाणी लंकेवर जाण्याची तयारी केली. सगळं वानर सेनेला त्या ठिकाणी आपल्या सोबत घेतलं. लंकेवरती स्वारी केली. त्या ठिकाणी रावणाचा पराजय केला आणि रावणाचा पराजय करून त्या ठिकाणी त्या लंकेचा राजा बिभीषणाला बनवलं आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा माघारी आले. माघारी आल्यानंतर प्रभूंच्या लक्षात आलं की अरे 14 वर्ष मी वनवासामध्ये होतो आणि 14 वर्षामध्ये अनेक जणांचे माझ्यावरती अनेक प्रकारचे उपकार आहे. आणि त्याबरोबर ही माझी सीता माझी पत्नी ज्यावेळेस तिचं रावणाने हरण केलं तिला त्या ठिकाणी घेऊन गेला त्यावेळेस त्या ठिकाणी मला तिला आणण्यासाठी अनेक जणांची काय झाली? मदत झाली. त्यांचे माझ्यावरती उपकार आहे आणि त्या उपकारातून मला सुद्धा काय झालं पाहिजे? उत्तीर्ण झालं पाहिजे. कारण की प्रभू रामचंद्र हे कर्तव्यदक्ष राजा आहे. आणि त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आता यांचा एखादा कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आयोजित करू आणि अयोध्येमध्ये आयोजित करून यांना सगळ्यांना काय करू? आपण त्या ठिकाणी बोलवू. सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांना प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये बोलवलं आणि अयोध्येमध्ये बोलवल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीच्या दृष्टीने त्याचा सन्मान करायचा ठरवला. आणि ठरवल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान करत असताना त्या ठिकाणी त्या सन्मानाची यादी आली आणि आल्यानंतर प्रत्येकाचं नाव घेतलं जायचं. नाव घेतल्यानंतर त्याचा प्रभू रामचंद्रांच्या हस्ते उचित असा सन्मान केला जायचा. प्रत्येकाचं नाव यायचं. सीतामातेला असं वाटायचं जो मला पहिल्यांदा भेटण्यासाठी आला तो माझा हनुमंता आणि त्याचा सुद्धा काय झाला पाहिजे? त्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. त्याचं तर नाव ह्या यादीला काय पाहिजे होतं? 1 नंबरला पाहिजे होतं. पण अजून त्याचं नाव आलं नाही. कदाचित प्रमुख पाहुणे म्हणून ते शेवटला असतील. सीतामाते प्रत्येकाचा सन्मान झाला की हनुमंतरायाचं नाव येईन त्या आशेने त्या ठिकाणी बघत होत्या. पण संपूर्ण सत्कार समारंभ संपला आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाचा सन्मान झाला नाही. सीतामातेला आश्चर्याचा धक्का बसला की अरे सगळ्यात या महत्त्वाचं कार्य जे कोणी केलं असेल ते माझ्या हनुमंताने केलेलं हनुमंतरायाने केलेलं आहे आणि त्या हनुमंतरायाचा सन्मान झाला नाही. पण प्रभूंना म्हणावं तरी कसं? म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण सभा संपली. प्रभू रामचंद्र आपल्या महालामध्ये आले आणि आल्यानंतर सीतामातेने विचारलं का हो सर्वांचे सन्मान केले का? त्यांनी सांगितलं हो. कुणी राहिलं नाही का? आता ती महिलांची विचारण्याची पद्धत ती काही इथून सांगण्याची गरज नाही, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्या ठिकाणी त्या खोदून विचारू लागल्या. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं की कुणीतरी आपल्याकडून सन्मान करायचं राहिलंय हे सीतामातेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून तर आपल्याला सीतामाता काय करताय एवढं विचारतायत. मग सीतामातेला त्या ठिकाणी प्रभूंनी विचारलं माता तुम्हाला काही त्या ठिकाणी कोणी राहिलं असं वाटतं का? सीतामातेच्या मुखातून शब्द आले की अहो तुम्ही सर्वांचा सन्मान केला पण माझ्या हनुमंतरायाचा त्या ठिकाणी
केला नाही. आणि त्यांच्या इतकं कार्य या 14 वर्षाच्या तुमच्या वनवासामध्ये, माझ्या वनवासामध्ये एवढं मोठं कार्य कुणाचंच नाही. हनुमंतरायाने जेवढे उपकार, काय काय उपकार केले त्या ठिकाणी एक एक सांगावा तर तो अपूर्ण पडेन एवढे उपकार हनुमंतरायाने आपल्यावरती केलेले आहे. आणि तुम्ही त्यांचाच त्या ठिकाणी सन्मान केला नाही. त्यावेळेस प्रभूंनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीतामाता या ठिकाणी हा माझा जो देह आहे तो पंचतत्वापासून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हा जर देह त्या ठिकाणी, तो जीव त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणावरती वाहिला तर फक्त हनुमंतरायाचे किती उपकार फिटतील? एका तत्वाने फक्त 5 उपकार फिटतील. बाकीचे उपकार त्या ठिकाणी तसेच राहतील. त्यापेक्षा हनुमंतरायाने जे माझ्यावरती केलेले उपकार आहे ना ते मी माझ्या मस्तकावरती धारण करतो आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणजे हनुमंतराय हे कोण आहे? संत आहे. आणि त्या संतांच्या उपकारातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर हा प्रश्न देवाला सुद्धा पडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. का? याचं कारण आहे माणसाला सगळ्यात आपला प्रिय जीव आहे. पण तुकोबाराय म्हणतात त्या संतांनी आमच्यावरती अगणित स्वरूपाचे उपकार केलेले आहे. आणि त्या उपकारातून त्या ठिकाणी जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर उत्तीर्ण होण्यासाठी जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तर कमी आहे. का कमी आहे? याचं कारण आहे की हे संत सहज जरी बोलले तरी ते आमच्या हिताचं बोलतात. अभंगाचं 3रं चरण. सहज बोलणे हित उपदेश, 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 करुणी सायासे शिकविसी, करुणी सायासे शिकविली, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविते, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्यावे उतराई. बघा महाराज म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. संत हे सहज जरी बोलले तरी तुमच्या आमच्या हिताचं बोलता, एवढा त्यांचा आमच्यावरती उपकार आहे. आम्ही सहज जरी बोललो तरी गावात सगळं वातावरण पेटतं. आणि संत सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण होतं. प्रसंग सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल काय झालं, एक राजा वेषांतर केलं आणि वेषांतर करून आपल्या राज्यामध्ये
काय हालचाल चालू आहे हे पाहण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी निघाला. आणि फेरफटका मारण्यासाठी निघाल्यानंतर राजाने प्रत्येक ठिकाणी जायचं, योग्य त्या ठिकाणी आपलं शासन कार्य करतं की नाही हे बघायचं. पण त्या ठिकाणी राजा चालत असताना तो एका सरोवराच्या काठावरतून जात होता. आणि जात असताना झालं असं की त्या ठिकाणी एक साधू बगळ्याकडे पाहत होता. आणि तो बगळा आपली चोच पाण्यामध्ये बुडवायचा आणि बुडवून त्या ठिकाणी तो दगडावरती घासायचा. आणि हे साधूने बघितलं. आणि साधूने बघितल्यानंतर त्या ठिकाणी साधूच्या लक्षात आलं की बगळा जे दाखवतोय ते नाही. साधूच्या मुखातून सहज शब्द निघाले, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहिचानी. राजा त्या रस्त्याने जात असताना ते वाक्य ऐकलं आणि तो आपलं गुणगुणत निघाला. काय म्हणत होता? घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहिचानी. राजाने त्या ठिकाणी दिवसभर ते वाक्य गुणगुणायला सुरुवात केली. दिवसभर काम करता करता राजा त्या ठिकाणी ते वाक्य गुणगुणत होता. आणि वाक्य गुणगुणत असताना त्या ठिकाणी राजा संध्याकाळी घरी आला. आणि घरी आल्यानंतर आरशाचा समोर गेला. राजाने बघितलं आपले दाढीचे केस वाढलेले आहे, मग आपण दाढी केली पाहिजे म्हणून हजामत करणाऱ्या त्या न्हाव्याला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर तो न्हावी दादा आला. आणि आल्यानंतर त्याने जुन्या काळामध्ये आपल्या नवीन वस्त्रासारखा वस्तारा नसायचा, मग तो लोखंडी वस्तारा असायचा, त्याला एक दगड असायचा आणि त्या दगडावरती थोडं पाणी टाकायचं आणि काय करायचं, घासून त्याला धार लावली जायची मग हजामत केली जायची. त्या ठिकाणी तो न्हावी दादा आला. आपल्या त्या पिशवीतून तो वस्तारा बाहेर काढला. आणि वस्तारा बाहेर काढून त्या वस्त्राला धार चेक केली तर ती धार कमी होती. म्हणून त्याने आपल्या पिशवीत ठेवलेला तो दगड बाहेर काढला, त्याच्यावरही पाण्याचे थेंब टाकले आणि तो वस्तारा काय करू लागला, घासू लागला. त्या घासण्याचा आवाज ऐकला आणि राजाच्या कानावरती काल पडलेले साधूचे शब्द राजाच्या लक्षात आले की अरे काल साधू सुद्धा हेच काहीतरी म्हणत होते. काय? घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहिचानी. असं म्हटल्याबरोबर त्या न्हाव्याच्या लक्षात आलं की राजाने आपल्या मनातला काय ओळखलंय, भाव ओळखला आहे. त्या ठिकाणी राजाचे पाय पकडले सांगितलं, राजेसाहेब याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. राजाला काहीच कळेना नेमकं घडतंय काय. त्याने सांगितलं मग काय झालंय. फक्त राजा एवढं बोलले. त्यांनी सांगितलं हे सगळं मला त्या ठिकाणी सेनापतीने सांगितलं. सेनापतीने सांगितलं म्हटल्यानंतर सेनापतीला बोलवण्यात आलं. राजा त्या ठिकाणी दरबारात बसलेला आहे. पुढून सेनापती येत आहे. आणि सेनापती येत असताना त्या ठिकाणी सेनापतीचं पाहिलं आणि राजा उच्चारू लागला, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहिचानी. सेनापती आला आणि त्यांनी राजाचे पाय धरले आणि सांगितलं, राजेसाहेब याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हे जे काही कारस्थान आहे ते राणी साहेबाचं आहे. राणीला बोलवण्यात आलं. आणि राणीला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी राणी साहेब समोरून आल्या. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी राणी साहेबाला बोलवल्यानंतर राणी साहेब महालात येताना पाहिलं. आणि राजाच्या मुखातून पुन्हा वाक्य सुरू झालं, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहिचानी. आणि असं म्हटल्याबरोबर राणी साहेबांनी सांगितलं, राजेसाहेब माझं चुकलं, मला माफ करा. आपलं लग्न झाल्यापासून मला तुम्ही आवडत नव्हते. माझं प्रेम हे प्रधानजीवरती होतं आणि परिणामी त्या ठिकाणी तुम्हाला मारण्याचा कट म्हणून मी प्रधानजीला सांगितलं. प्रधानजींनी न्हाव्याला सांगितलं आणि सगळी गोष्ट तुमच्यासमोर उघड आली. राजाला पश्चाताप झाला. राजाने राज्याचा त्याग केला, जंगलामध्ये निघून गेला आणि भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गाने लागला. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, हे साधू सहज बोलला काय आट्टासाने? सहज बोलले आणि सहज बोलल्याचा परिणाम त्या ठिकाणी त्या राजाचं कल्याण झालं. म्हणजे साधू सहज बोलले तरी त्या ठिकाणी राजाचं कल्याण आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. टाळी टाळी भजन करा सर्वांनी. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा. बघा, म्हणजे साधू जर सहज जरी बोलले तरी त्या ठिकाणी जगाचं कल्याण आहे. आणि जर सहज कळत नसेल तर संत हे सायासाने शिकवत असतात. कारण की बघा, ज्ञानोबारायांना तुकोबारायांना पंढरपूरला वारीला जाण्याची काहीच गरज नाही. ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करता काय, पंढरपुरा नेईन गुढी ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे. कशासाठी ज्ञानोबारायांना पंढरपूरला जायचंय? स्वतःच्या आत्मकल्याणासाठी नाही. जगाने आमचं काहीतरी त्या ठिकाणी कार्य बघावं, आमच्या त्या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी हा समाज घेत असतो आणि समाज त्या ठिकाणी आमचा आदर्श घेतो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी योग्य त्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण की जो कर्तृत्ववान माणूस असतो किंवा समाजामध्ये ज्याचं कर्तृत्व मोठं आहे त्या माणसाला त्या ठिकाणी समाजात चालत असताना पाऊल हा जपून टाकावा लागतो. का? त्याच्या पावलावरती हजारो असंख्य लोकांचे पावलं, हजारो समाजाचे पावलं त्या ठिकाणी पडत असता. तो एक पाऊल चुकला तर समाज अधोगतीला जाण्याचं कारण आहे. आणि त्यांचा पाऊल जर योग्य पडला तर परिणामी समाजाचा, जगाचा उद्धार आहे, त्या ठिकाणी कल्याण आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबाराय जे पंढरपूरला वारीला जाता हे त्यांच्यासाठी नाही, तुमच्या आमच्यासाठी. त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघावं आणि आमच्या जीवनाची वाट चालसुद्धा परमार्थाच्या दृष्टीने व्हावी, देवाकडे त्या ठिकाणी व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू आहे. हे सहज त्या ठिकाणी साधूच्या कृतीतून आपल्याला शिकायला मिळतं. सहज बोलणे, हित उपदेश, ते सहज जरी बोलले तरी आपल्या हिताचं असतं. कृतीसुद्धा त्यांची आपल्या हिताची असते. जर त्यांच्या बोलण्यातून नाही कळालं, कृतीतून नाही कळालं तर संत त्या ठिकाणी अट्टहासाने शिकवतात. बरोबर आहे की नाही? महाराज म्हणतात, किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. महाराज म्हणतात, जर आता तुम्ही त्या ठिकाणी सांगून जर ऐकलं नाही तर पुढे जाऊन तुम्हाला काय करावं लागेल? रडावं लागेल. पुन्हा संतांना दया येते. किती कृपावंत आहे संत बघा. सांगून ज्यावेळेस समाजाला कळत नाही त्यावेळेस संत आपल्या पायाला लागतात, पायाला लागतात आणि म्हणतात, मी तुमच्या पायाला लावून विनंती करतो. काय? हाताने टाळीने मुखाने देवाचं, लागोन या पाया विनवितो तुम्हा. बरोबर आहे की नाही? म्हणजे संत आपल्या पायाला हात लावता. खरं सांगा, संतांनी आपल्या पायाचं दर्शन घ्यावं आपला एवढा निश्चित अधिकार आहे का? संतांचं नामस्मरण करावं एवढा सुद्धा आपला अधिकार नाही. पण त्या ठिकाणी संत आपलं कल्याण व्हावं, त्या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या मार्गावरती त्या ठिकाणी आरूढ करण्यासाठी आपल्या पायाला हात लावता. आणि ज्यावेळेस पायाला हात लावून सुद्धा कळत नाही त्यावेळेस संत आपल्याला जवळ घेता, आपल्या डोक्यावरतून हात फिरवता आणि मग संत तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सायासाने शिकवत असता. करोनी सायास शिकविती. कारण की ज्यावेळेस एखादा मुलगा असेल, पायाला कधी लावून सांगता, विनंती कधी करून सांगता, याचे प्रकार जर आपण लक्षात घेतले, ज्यावेळेस मुलगा सांगून ऐकत नाही त्यावेळेस बाप त्याला विनंती करतो, बाबा असं करू नको, तू जे काही करतो ते चांगलं. ही काय झाली? विनंती झाली. बरं, ज्यावेळेस तो त्या कृतीचा परिणाम संपूर्ण गावात चर्चा होऊ लागते त्यावेळेस पोरगा ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस बाप त्याच्या जवळ जातो आणि सांगतो, बाळ्या मी तुझ्या पाया पडतो पण असं करू नको. आणि पुन्हा सांगूनही ऐकत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी तो बाप मुलाला पकडतो, विहिरीमध्ये उलट करतो आणि सांगतो, बाळ्या आता पुन्हा करणार नाही ना. त्यावेळेस ते पोरगं म्हणतं, पापा तुम्ही मला विहिरीत सोडणार? त्याला माहिती आहे का, माझा बाप कृपावंत आहे. जसा बाप कृपावंत आहे तसे संत कृपावंत आहे. आणि ते सायास करून तुम्हा आम्हाला शिकवत असतात. करोनी सायास शिकविती. आणि ते सायास करून शिकवतात, त्या ठिकाणी आम्हाला जागवतात. ही सगळ्या उपकाराचा विचार जर लक्षात घेतला तर नुसतं एवढंच करतात असं नाही. ते काय करतात? अभंगाचं शेवटचं चरण. का म्हणे वत्स धेनो वेची तुका म्हणे वत्स धेनो वेची
चेते तुका म्हणे वत्स धेनु वेचे चेते. तैसे मज येते तैसे मज वेते संभाळीत तैसे मज येते संभाळीत काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई. हे बित हा पायी जीव थोडा हे बितो हा हे बितो हा पायी हा ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय द्यावे त्याची भावे उतराई. काय द्यावे त्याची भावे उतराई. बघा तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. या ठिकाणी हे संत गाय जशी आपल्या वासराला सांभाळते तसं आम्हाला सांभाळतात. मग या ठिकाणी तुकोबारायनं गायीचा दृष्टांत का दिला? आईचा देता येत नव्हता का? तुकोबाराय काय म्हणतात तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. या ठिकाणी गायीच्या चित्तामध्ये जसं वासरू आहे तसं संत आम्हाला सांभाळतात. मग त्या ठिकाणी आईचा दृष्टांत देता येत नव्हता का? नाही, त्या ठिकाणी गायीचाच योग्य आहे. का? ज्या वेळेस एकाच घरामध्ये गायीचं वासरूही आहे आणि त्याच घरामध्ये आईचं बाळही आहे. घराला आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ती आई टावं फोडते, वाचवा वाचवा माझ्या बाळाला कोणीतरी वाचवा. पण तीच गाय चरायला गेलेली असते आणि चरून येताना पाहते की त्या घरामध्ये माझं वासरू आहे. ती गाय त्या ठिकाणी त्या आगेचा विचार करत नाही. ती गाय त्या ठिकाणी जाते, आपल्या शिंगाने त्या वासराचं दावं तोडते, दोरी तोडते, चरहाट तोडते आणि त्या ठिकाणी त्या वासराला बाहेर घेऊन येते. ती आई आपल्या बाळाला फक्त वाचवा म्हणत असते आणि गाय स्वतः आपल्या लेकराच्या कल्याणाच्या दृष्टीने आगीची सुद्धा त्या ठिकाणी खेळायला तयार होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. आणि जशी गाय आपल्या लेकराचं संगोपन करण्यासाठी चित्तामध्ये त्या ठिकाणी सतत विचार करत असते, त्याप्रमाणे हे संत आमच्यावरती उपकार करण्यासाठी सतत त्या ठिकाणी विचार करत असता आणि आम्हाला त्या प्रकाराने सांभाळत असता. कारण की खरंच या संतांचे आपल्यावरती अगणित स्वरूपाचे उपकार आहे. संत आपल्याला जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. हे 3 प्रकारचे उपकार करतात. आणि खरंच या संतांच्या जर उपकाराचा विचार केला तर एका संतांच्या उपकाराचा विचार जर केला तर एका संतांचा उपकार सांगायला गेलं तर त्या ठिकाणी दुसरा संतांचा उपकार काय होतं? कमी दर्जाचा ठरतो. का? प्रत्येक संतांच्या उपकाराचा जर विचार केला तर प्रत्येक संतांचा उपकार हा त्याच तुलनेचा आहे. एकच उपकार सांगायचा, ऐका. ज्या वेळेस विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आमची मुंजी वंदन व्हावी म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी गावच्या पंडितांकडे काय केली? विनंती केली. त्यांनी सांगितलं, बाबांनो तुम्ही संन्याशाची कार्ड तुम्हाला कोण त्या ठिकाणी घेणार? आई वडील तर त्या ठिकाणी निघून गेलेले होते. उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आलेली होती. गावामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी लोक संन्याशाची कार्टे आली म्हणून त्या ठिकाणी दरवाजा बंद करायचे. आणि एक दिवस मुक्ताबाई मातेला
अत्यंत भूक लागली. ज्ञानोबारायांनी झोळी घेतली, काखेत अडकवली आणि गावामध्ये आळंदीमध्ये त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानोबाराय भिक्षा मागितली. 2-4 घरातून ज्ञानोबारायांना भिक्षा प्राप्त झाली आणि ती भिक्षा घेऊन ज्ञानोबाराय इंद्रायणीच्या काठाने त्या ठिकाणी येऊ लागले. आणि येत असताना विसोबा काका त्या ठिकाणी घोड्यावरतून जात होते. आणि जात असताना त्या ठिकाणी बघितलं की हे संन्यासाचं कार्ट गावामध्ये गेलं, गाव वाटवलं आणि त्या ठिकाणी शिदा घेऊन येतंय, अन्न घेऊन येतंय. राग आला विसोबा काकांना. जवळच इंद्रायणीच्या काठावरती खेळणारी मुलं, त्या मुलांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं, अरे या संन्यासाच्या कार्ट्याच्या काखेत असलेली झोळी घ्या आणि त्याच्यामध्ये असलेलं माती मोल अन्न करा. त्या मुलांनी ज्ञानोबारायांच्या हातातली झोळी घेतली. त्यामध्ये जो असलेला शिदा आहे, जे अन्न आहे, ते त्या ठिकाणी इंद्रायणीच्या पात्रामध्ये ओतलं आणि ओतल्यानंतर ते माती मोल केलं. तिथपर्यंत ज्ञानोबारायांना वाईट वाटलं नाही. पण घोड्यावरती बसलेले विसोबा काका आता खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर विसोबा काकांनी आपल्या पायाने पुन्हा ते अन्न माती मोल केलं. ज्ञानोबारायांना वाईट वाटलं. अत्यंत त्या ठिकाणी हृदयाला वेदना झाल्या. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं, अरे आपलं मुंजी बंधन व्हावं म्हणून आईबाप आपल्याला सोडून गेले, देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि तरी हा समाज आपल्याला स्वीकारत नाही. ज्ञानोबारायांना त्या ठिकाणी उद्वेग झाला, वाईट वाटू लागलं. ज्ञानोबाराय बेटामध्ये आले, सिद्ध बेटामध्ये आले. आल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानोबाराय झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ताटी लावली. ताटी लावल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी निश्चय केला की आता त्या ठिकाणी या समाजासाठी जगायचं नाही, आजच समाधी घ्यायची आणि भगवंताला त्या ठिकाणी आपलंसं करून घ्यायचं. ज्ञानोबाराय समाधीला बसले. हे मुक्ताबाईने पाहिलं की अरे जो ज्ञानदादा सगळ्या जगाचं सांत्वन करतो, सगळ्या जगाला उपदेश करतो, तो आज उद्विग्न झाला. दुःखाने, खेदाने त्या ठिकाणी त्यांनी ताटी लावली आणि ताटी लावून त्या ठिकाणी तो काय बसला? समाधीस्थ बसला. जर आता माझा ज्ञानदादा जर समाधीला बसला तर आता या जगाचं कल्याण कोण करीन हा विचार त्या ठिकाणी चिमुकल्या मुक्ताबाईच्या मनामध्ये आला. आणि गेल्यानंतर मुक्ताबाईने ताटी वाजवली. ज्ञानदादा त्या ठिकाणी ताटी उघडायला तयार नाही, ज्ञानोबाराय ताटी उघडायला तयार नाही. मुक्ताबाईच्या लक्षात आलं की अरे आता जर ज्ञानदादाने जर ताटी उघडली नाही तर या सामान्य जीवाचा त्या ठिकाणी उद्धार कोण करेल, याला वाली कोण होईन. या मुक्ताबाई महाराजांच्या लक्षात आलं की अरे ज्ञानदादाला समाधीतून उठवलं पाहिजे, पण त्या ठिकाणी ज्ञानदादाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. काय तुम्ही कोण आहात, काय आहात? मुक्ताबाई महाराज म्हणतात, योगी आहात तुम्ही. कसे आहात? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा, जनाचा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, बघा त्या ठिकाणी मुक्ताबाई महाराज म्हणतात, योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा.
त्या ठिकाणी तुम्ही योगी आहात, तुम्ही निश्चय योगी आहात असं नाही. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, तुम्ही योग्यांची माय आहात. जर तुम्ही त्या ठिकाणी या समाजाचा उद्वेग धरून जर या ठिकाणी द्वेषाने जर समाधीला बसत असाल तर हे बरं नाही. का विश्व रागे झाले वनी संती सुरके व्हावे पाणी, तुम्ही अनाथाची माय आहात. या ठिकाणी हा सगळा ज्ञानोबारांनी उपदेश ऐकला. आपण ताटीचे अभंग पाहून घ्या. त्या ठिकाणी मुक्ताबाई महाराजांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला. तो उपदेश ज्ञानोबारायांनी ऐकला आणि मग स्वतःहून ज्ञानोबारायांनी ताटी उघडली. ज्ञानोबाराय बाहेर आले. मला असं विचारायचं आहे, त्या मुक्ताबाई महाराजांनी त्या दिवशी जर ज्ञानोबारायांना तो उपदेश केला नसता तर ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ, पसायदानासारखी विश्व प्रार्थना, हरिपाठासारखा त्या ठिकाणी उद्धाराचा मार्ग असलेला ग्रंथ आपल्याला प्राप्त झाला नसता. योग्याला अमृत अनुभवासारखं चांगदेव 65 सारखे ग्रंथ त्या ठिकाणी मिळाले नसते. म्हणून त्या दिवशी त्या मुक्ताबाई महाराजांनी आपल्याला केलेला हा उपकार आहे, हा फक्त मुक्ताबाई महाराजांचा एक उपकार आहे. अशा सकल संतांचा एक एक जरी उपकार सांगितला किंवा अनुकरणात जरी आणला तरी आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी या सर्व संतांच्या उपकाराबद्दल आपण या ठिकाणी महाराज या अभंगातून कृतज्ञता व्यक्त करत आहे. म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे देवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.